रायगडमध्ये राष्ट्रवादीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिलाय। महाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे आणि आज पक्ष प्रवेशाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचं कळतंय। भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरेंनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादीनं धक्का दिलेला आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधल्या नेत्या स्नेहल जगताप या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। महाडमधल्या राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी येते। स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झालेली आहे आणि आज त्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती कळते। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत रायगडमधून। जाणून घेऊया आणखी महत्त्वाचे तपशील। प्रफुल्ल, काय नेमकी रायगडमधल्या राजकीय वर्तुळामध्ये ही मोठी घडामोड घडली आहे? नक्कीच ही मोठी घडामोड मानली जाते, कारण स्नेहल जगताप काही महिन्यापूर्वी 2 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होत्या। तशी बोलणी झाली होती, परंतु अंतिम चर्चा फिसकटल्याने त्या माघारी आल्या आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा त्यांनी राष्ट्रवादीकडे व्यक्त केलेली आहे आणि याबाबतची प्राथमिक बोलणी झालेली आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतल्या निवासस्थानी या संदर्भातली अंतिम चर्चा होणार आहे। स्नेहल जगताप यांचे जवळचे पदाधिकारी आहेत ते या बैठकीला असतील, मात्र स्नेहल जगताप या बैठकीला नसतील। आता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे आणि त्यावरून भरत गोगावले असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील ते सुनील तटकरेंवर सातत्याने टीका करतात, त्यांना लक्ष करतायत आणि त्यामुळे आता कुठेतरी या भरत गोगावले किंवा शिवसेनेला शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी स्नेहल जगताप यांना जवळ केल्याची चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं आज या संदर्भातला अंतिम निर्णय होऊ शकतो आणि पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरू शकते। मात्र स्नेहल जगताप यांचा हा जो प्रवेश जर राष्ट्रवादीमध्ये झाला तर तो भरत गोगावलेंसाठी मोठा धोकादायक ठरू शकतो। ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच या सर्व राजकीय घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।